भोग भोगावरी द्यावा, भोग भोगावरी द्यावा, संचिताचा करुणी ठेवा, शांती धरणे जीवासाठी दशा उत्तम गोमटी, देह लेखावा असार सत्य परोपकार, शांती धरणे जीवासाठी दशा उत्तम गोमटी, तुका म्हणे हे मिरासी, बुडी द्यावी ब्रह्मरसी, शांती धरणे जीवासाठी दशा उत्तम गोमटी, पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अज्ञत्रय जननी देवाची, वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु, आता भिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया, भजरदयी सद्गुरु, जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेषात्यादरू विवेकावरी, जैसे डोळ्या अंजन भेटे, ते वेळी दृष्टी सपाटा फुटे, मग वास पाहिजे तेत प्रगटे महानदी, का चिंता मन झालिया हाती, सदा विजय व्रती मनोरथी, तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती, ज्ञानदेव म्हणे वचन ऐक कमलापते, वचन ऐक, वचन ऐक कमलापते, वचन ऐक कमलापते, भोग भोगावरी द्यावा, संचिताचा करून ठेवा, शांती धरणे जीवासाठी दशा उत्तम गोमटी. प्रस्तुत प्राप्त प्रसंग भगवत सेवेसाठी निवडलेला अभंग विश्वसंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये संत तुकाराम महाराजांनी मानवाला उपदेश केलेला आहे. उपदेश करणारा असा हा अभंग आहे. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार. आजचा जो कार्यक्रम आहे तो एक नैमित्तिक कर्मातील आहे, नैमित्तिक प्रसंगातील आहे. आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलो. आमची सगळी भजनी मंडळी आली, महाराज मंडळी आले, सगळे पाहुणे मंडळी, ग्रामस्थ मंडळी, महिला मंडळी, सर्वजण एकत्र आलो. या एकत्र येण्याला एक निमित्त आहे, ते म्हणजे वैकुंठवासी ताई
भाई दादासाहेब कुदळे यांच्या प्रथम श्राद्धाच्या निमित्ताने या कुटुंबाच्या सत्कर्मामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण आलो. या परिवाराने ताईंच्या निमित्ताने सत्कर्माचा विधी ठेवलेला आहे. त्यांचे चिरंजीव श्री विकास दादासाहेब कुदळे, आकाश दादासाहेब कुदळे आणि धनश्री स्वप्नील जाधव असा परिवार. आणि या परिवाराने त्यांच्या निमित्ताने ताईच्या निमित्ताने सत्कर्माचा विधी ठेवलेला आहे. त्यांचं जाणं लवकर झालेलं आहे. 34-35 वर्षाच्या आयुष्यामध्येच त्यांचं जीवन संपलं. प्रत्येक माणूस जातच राहतो. या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलेला जो माणूस आहे किंवा जन्माला आलेला जो प्राणी आहे त्याला या मृत्यू लोकातून जावंच लागतं. पण कर्तव्य शिल्लक राहून आयुष्य संपलं तर ते अतिशय दुःख देते. कर्तव्य संपलं आणि आयुष्य संपलं मग काही वाटत नसतं. म्हणजे कर्तव्य संपलं प्रपंचाचं आणि आपलं आयुष्य संपतं. शेवटी एक दिवस जावंच लागतं. पण कर्तव्य शिल्लक असताना काही काळ आपल्याला या संसारी जीवनामध्ये राहण्याची इच्छा असताना सुद्धा जावं लागतं. म्हणजे आयुष्य संपल्या जातं, कर्तव्य शिल्लक जातं आणि मग ते दुःखाला कारण आहे. सर्वांना दुःख देते. नाही तर जाण्यासाठी प्रत्येक जण आलेलंच आहे. जन्म या शब्दामध्ये 3 अक्षर जोडलेली आहेत. ज अर्धान्न आणि म. ज म्हणजे जन्म, न म्हणजे जीवन आणि म म्हणजे मृत्यू. जन्माबरोबर मृत्यू आलेला असतो. मधला काळ तो जीवनाचा जगण्याचा असतो. जन्माचा, जगण्याचा आणि मृत्यूचा काळ हा बरोबरच आलेला असतो. म्हणून येत नाही उरू आले अवतार, येरते पामर जीवन किती. या जगात सगळेचे सगळे लोक आतापर्यंत जन्माला आलेले गेले आहेत. या मृत्यू लोकात कोणी राहत नाही याचं नावच मृत्यू लोक आहे. या मृत्यू लोकांमध्ये मरण विशेष नाही, तर मृत्यू लोक असून सुद्धा जगणं विशेष आहे. जेवढा काळ जगण्यासाठी मिळतो तो विशेष काळ असतो. आणि म्हणून लवकर गेल्यानंतर सर्वांना दुःख होतं. संत तुकाराम महाराजांनी सुद्धा खेद व्यक्त केला की देवा, हा प्रकार काय. मी सुद्धा संसारी दुःखाने फार दुःखी झालो. संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. संसाराच्या तापानं आमचं जीवन तापून गेलं, दुःखी झालं. का अनेक दुःखे सांगू किती, सकल संसाराची स्थिती. नसा हे पाषाण फुटते, भय काप चित्ते भरणाचे. अशी दुःख येतात संसारी जीवनामध्ये. कदाचित दुःख जर दगड वादळी तर दगड फुटतील. एवढे दुःख सहन करण्याचे मानवाला कधी कधी प्रसंग जीवनामध्ये येतो. कारण म्हणतारे माझ्या जीवनात तो प्रसंग आला, माझ्या जीवनात तो प्रसंग आला. माझी पत्नी गेली, माझा मुलगा गेला, माझे आई वडील गेले आणि माझं अतिशय दुःखी अंतकरण झालं. तुकाराम महाराज की संसारात हा माया जाळ, माया, प्रेम, स्नेह हा माणसाला फार दुःख देणार असतो. जाण्यासाठी तर प्रत्येक जण आलेला असतो, पण स्नेह मात्र माणसाला दुःखी करत राहतो. आणि म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, आता काय करायचं, आता आपण धैर्य ठेवायचं, तोंड द्यायचं त्या आलेल्या प्रसंगाला. आणि आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाचं धैर्य न खचता पुढची वाटचाल आयुष्याची करायची असते. म्हणून संत तुकाराम महाराजांनी तो प्रसंग समान धरून चालावा असं त्या ठिकाणी सांगितलं. कै वाहावे जीवन, कै पलंगी शयन, जैसे जैसी वेळ पडे तैसे तैसे होणे घडी. जसा प्रसंग येईल त्या प्रसंगाला आपण तर सामोरं जायचं. संत सावता महाराज म्हणतात, समयाशी सादर व्हावे, देव ठेवेल तैसे राहावे. देवानं ठेवलं तसं राहू लागतं. तुकाराम महाराज म्हणतात, ठेविले अनंती तैसेची राहावे, चित्त्या सुद्यावे समाधान. म्हणून कै वाहावे जीवन. सावता महाराज म्हणतात, कोणे दिवशी बैसोनी हत्तीवर, कोणे दिवशी पालकी सुभेदार, कोणे दिवशी पायीचा चाकर चालत जावे, समयाची सादर व्हावी,
कोणे दिवशी करुणी आचमन, कोणे दिवशी घरात नाही धान्य, कोणे दिवशी द्रव्याची साठवण कोठे साठवावे, कोणे दिवशी यम येईल चालून, कोणे दिवशी प्राण जाईल घेऊन, कोणे दिवशी स्मशानी जाऊन एकटेची राहावे, म्हणून समयाशी सादर व्हावे. कोणे दिवशी होईल श्री गुरु कृपा, कोणे दिवशी चुकती जन्म मरण केपा, कोणे दिवशी सावत्याच्या बापा दर्शन द्यावे, समयाशी सादर व्हावे. जसा समय येईल त्या समयाला आपण धैर्यानं सामोरं जावं लागतं. पण व्यक्ती घरातून गेल्यानंतर त्यांच्या निमित्ताने त्यांच्या जीवात मला शांती प्राप्त होण्यासाठी आपल्याला काही संस्कृतीने सत्कर्म सांगितलेले आहे आणि त्या सत्कर्माचाच आजचा विधी आहे. त्याला श्राद्ध विधी असं म्हणतात. मासिक श्राद्ध असतं प्रत्येक महिन्याला आणि वर्षानं केले जातं, त्याला वर्ष श्राद्ध असं म्हणतात. निमित्ताने का होईना संत सांगतात की हे तुम्ही केलं पाहिजे. आता गुरु गोत्राग्नी पूजी अवसरी भजी दिजी का निमित्ताती की जे पितर उद्देशे, पितरांच्या उद्देशानं निमित्ताने तुम्हाला हे करावंच लागेल असं आहे. ज्यांच्या निमित्तानं तुम्ही ते करताल तो जीवात्मा ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी ते पुण्य त्यांच्यापर्यंत जाईल. यांती देवव्रता देवान पितृयांती पितृव्रता भूतानी यांती बुद्धी जयंती मध्या जिनोपिमाम. भगवान सांगतात ज्यांच्या निमित्ताने तुम्ही जे कराल ते त्यांच्यापर्यंत जाईल, त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतील. तो जीवात्मा ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी त्यांना आनंद होईल. मोदंती पितरो नृत्यंती देवता सनाताचे भूर्भवती. पितरांना आनंद होतो, दैवत आनंदाने नाचू लागतात आणि पृथ्वी स्वतःला सनात मानत राहते. म्हणून गृहस्थाश्रमी माणसासाठी 5 प्रकारची यज्ञ सांगितलेली असतात. अध्यापनम ब्रह्मयज्ञ, पितृयज्ञस्तु सर्पणम, अग्निदेव बलिर्भूत यज्ञ पूजनम. हे 5 प्रकारचे यज्ञ ग्रस्ताश्रमासाठी. कोणता? पहिला ब्रह्मयज्ञ, दुसरा पितृयज्ञ, तिसरा देवयज्ञ, चौथा भूत यज्ञ आणि 5वा अतिथी यज्ञ. या 5 प्रकारच्या यज्ञाचं पालन ग्रस्ताश्रमी मानवाने करावं. यज्ञाचं पालन केलं तर त्याचं फल जीवनामध्ये प्राप्त होतं. म्हणून अध्ययन करणं हा ब्रह्मयज्ञ आहे. आपण चांगलं घडायचं आणि इतरांना चांगलं घडवायचं असा हा काय यज्ञ म्हणतात? ब्रह्मयज्ञ म्हणतात. आपण चांगलं शिकायचं, इतरांना चांगलं शिकवायचं, आपण घडायचं आणि इतरांना घडवायचं. आपण बिघडून इतरांना बिघडवायचं नाही असं त्याचा. आपण घडायचं आणि इतरांना घडवायचं. म्हणून त्या भक्त प्रल्हादाचं उदाहरण सांगतात, कसं त्यांनी मुलं घडवली सांगतात. चंदनाचा संग वृक्ष बिघडले, जे जे बिघडले ते चंदनाची झाड. सागराच्या संग नद्या बिघडल्या, ज्या ज्या बिघडल्या त्या सागराची झाड. परिसाच्या संग लोखंड बिघडले, जे जे बिघडले ते सुवर्णाची झाड. विठ्ठलाच्या संगे तुका बिघडले, जे जे बिघडले ते विठ्ठलाची झाड. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. चंदनाच्या सानिध्यामध्ये साधं चंदन होतात. म्हणून आपण घडून इतरांना घडवावं असं आहे. हा ब्रह्मयज्ञ आहे. पितरांच्या निमित्तानं जो विधी केला जातो त्याला पितृयज्ञ म्हणतात. आपल्या कुळातून जे जातात, घरातून जे जातात ते पितरांमध्ये जमा होतात. मग पितृयज्ञ त्याला म्हणतात. श्राद्ध विधी आणि तर्पण विधी त्याच्यामध्ये असतात. तिसरा यज्ञ गृहस्थाश्रमाला सांगितलेला आहे तो देवयज्ञ आहे. अग्नीला घास टाकणं हा देवयज्ञ आहे. अग्नीला आपण घास टाकतो. पहिल्या चुलीवर स्वयंपाक करताना प्रत्येक महिला आपलं स्वयंपाक करत असताना अगोदर लहान लांबटी करायची, ती चुलीमध्ये टाकायची, पाण्याचा शिंताडा मारायचा, नमस्कार करायचा, नंतर स्वयंपाकाला सुरुवात करायची. त्यांनाही माहित नाही पण त्यांच्याकडून हा देवयज्ञ होत होता. अग्नी ही देवता आहे. आता गॅसवर आल्यामुळे कुठं टाकावं त्यांनाही पंचायत झाली, पण देवयज्ञ त्यांच्याकडून घडायचा. अग्नीला घास टाकणं देवयज्ञ. अग्नीवरच आपलं जीवन चाललेलं असतं. ज्याच्या स्वयंपाक करून खातो तो बी अग्नीचा आहे बरं का. शरीरामध्ये सुद्धा अग्नीच आहे. खाल्लेलं अन्न पचवतो. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिताम प्राणापान समायुक्त पचाम्यनम चतुर्विधम. शरीरात सुद्धा आपल्या जठरामध्ये अग्नी आहे.
म्हणून आपण खाल्लेलं अन्न पचतो. ज्याच्यावर स्वयंपाक करून खातो तोही अग्नीच आहे. आणि शेवटी सृष्टीचा लय करायचा आहे, तो सुद्धा प्रलय करताना सुद्धा तो अग्नीच प्रलय करत असतो. शेवटी अंत्यविधीला सुद्धा आपल्याला अग्निदागच देण्यात येतो. अग्नी ही देवता आहे. अग्नी देवता आहे. अग्नीचं पूजन करणं म्हणजे देवतेचं पूजन होतं. ग्रस्ताश्रमामध्ये चौथा यज्ञ आहे भूत यज्ञ. प्राणी मात्रावर दया करणं हा भूत यज्ञ आहे. प्राणी मात्रावर दया करावी, प्राण्यांची हत्या करू नये. प्राण्यांची जर हत्या केली तर तो घराण्यामध्ये आपल्या दोष निर्माण होतो. कसा दोष निर्माण होतो? ज्या प्राण्याची हत्या केलेली असते त्याचा जीव, त्याची जगण्याची इच्छा असताना आपण त्याला मारलेला असतं. मग त्याचा जो जीव आहे तो कुठे जात नाही, आपल्या दारात थांबतो. कशासाठी थांबतो? आपल्या घरात विघ्न निर्माण करण्याची संधी पाहतो. आणि ज्या दिवशी संधी मिळेल त्या दिवशी तो विघ्न करतो. तुकाराम महाराज म्हणतात, ऋण वैर हत्या हे दोन न सुटे, हे दोन वैर आणि हत्या यांना सुटणाऱ्या गोष्टी असतात. एखाद्या ऋण जर बुडवलं तर कोणत्या ना कोणत्या रूपाने त्याच्या घरात आपल्याला फेडावं लागतं. ऋण विनाकारण केलेलं वैर आणि हत्या यांना सुटणाऱ्या गोष्टी असतात. म्हणून प्राणी मात्रावर दया करायला सांगितली आहे. प्राणी मात्राची हत्या करू नये असं संत तुकाराम महाराज सुद्धा वर्णन करतात. बुद्ध दया गाये पशुचे पालन, बुद्ध दया गाये पशुचे पालन, बुद्ध दया पशुचे पालन, बुद्ध दया भूत दया गाई पशुचे पालन,
तानेल्या जीवन वना माझी. प्राणी मात्रावर दया करावी, प्राण्यांची हत्या करू नये. माणूस हा त्याला काय म्हणतात, भूत यज्ञ असं म्हणतात, तो यज्ञ पार पडेल. पाचवा जो यज्ञ आहे तो अतिथी यज्ञ आहे. आपल्या दारात आलेला अतिथी विनमुख न जाणं हा अतिथी यज्ञ आहे. हे 5 प्रकारच्या यज्ञाचं पालन ग्रस्त आश्रमी मानवाने करावं, आणि त्यानं जर नाही केलं तर मग तो दोष निर्माण होतो. म्हणून काही लोक अलीकडे ते करत नाहीत. का करत नाहीत? ते काही मानायला तयार नाहीत. हे काहीच मानत नाही. काही माणसं दावा सुद्धा करायला तयार नाहीत. ते म्हणणे हे सगळं थोतांड आहे असं काहीतरी म्हणतात लोक. आता ते त्यांच्या बुद्धीतला दोष असतो, हे थोतांड नसतं. शास्त्राने जे सांगितलेलं आहे ते आपल्याला करावं लागतं. शास्त्रानुसार आपलं जीवन असतं. स्मृती स्मृतीचे अर्थ आपणच होऊन मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील दे. वाडवडिलांनी जे केले ते आपल्याला करायचं असतं. आपलं डोकं तिथं चालवायचंच नसतं. पण काही लोक डोकं चालल्याशिवाय राहत नसतात, बरं का. हे तुकाराम महाराजांना माहीत होतं की पुढे असे लोक निघतील, सावडायचे सुद्धा नाहीत, धावा करणार नाहीत, कुठला विधी करणार नाहीत, फक्त खातील, दुसरं काय करणार नाही. आणि असं अग्निमुखी हवन, देवता पूजन, प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे. ज्ञानोबा म्हणतात हे कोणी नाही जर केलं त्याचं दुःख भोगण्याची पाळी माणसाला कशी येते. विमुख होईल गुरुभक्ती, आदर न करी राहते ती, संतोष नेदिन्याती आपुली. हे काही जर केलं नाही तर मग त्याच्याकडून स्वधर्म सुटल्या जाईल. मग स्वधर्म सुटला की त्याच्या जीवनात अंधार पडला जाईल. अगा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखांचा धारा मोडला, जैसा दीपासवे हरपला प्रकाश आहे. आणि मग त्याच्या जीवनात अंधार पडेल. संत तुकाराम महाराजांना असंच लोकांनी विचारलं. काही लोक माणसं महाराज हे पाळीत नाहीत, हे काही करत नाहीत, यांना काय म्हणावं. तुकाराम महाराज म्हणले त्यांना बैल म्हणा, दुसरं काय म्हणू. का बैल म्हणा? बैल काही पाळीत नाही, काही मानित नाही. माणूस जर मानित नसेल तर ते बैल सोडून दुसरी उपमा त्याला नाही. काही नेत्याने मावीन अन्न खाई तो स्वान, वाया मनुष्य पण भार वाहे तो वृषभ. म्हणजे वृषभ म्हणजे बैल. म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात काहीच मानत नसेल तर तो मनुष्य ठरत नाही. माणसाला आकृतीने माणूस असून चालत नाही, त्याची वाणी विचाराने वर्तन ही माणसात लागतं तर तो माणूस ठरतो. नाही तर बाकीच्या प्राण्यांचा मग होऊन जातो. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती. काही एक उपजता मरते, बाहेर अंध होती पांगुळमुखी. येशाम न विद्यान तपो न दानम ध्यानम न शीलम न गुणो मदा, ते मृत्युलोकी भुईवार होता मनुष्य रूपेण मृगशरंती. ज्याच्या जीवनामध्ये या गोष्टी नाहीत, त्याचं जीवन आकृतीने माणूस जरी असला तरी तो बाकीच्या प्राण्यात जमा झालेला असतो. आणि म्हणून हे नियम पाळणं आपल्याला अत्यंत गरजेचं असतं आणि आपलं कर्तव्य असतं. म्हणून कुळातून जी व्यक्ती गेलेली असते त्याच्या निमित्ताने हे विधी केल्या जातात आणि केलेच पाहिजे असं शास्त्र, साधू संत, पुराण आपल्याला हे सांगत राहतं. त्यांना पितर तृप्त होतील, तुम्हाला आशीर्वाद देतील. आणि जर तुमच्याकडून नाही घडलं तर ते आपल्याला शाप सुद्धा वंशधराचार पुत्रदाना. पितर अतृप्त राहतात आणि मग त्या घराण्यात शाप देतात. म्हणून हे कर्तव्य आपल्याला करावी लागतात. म्हणून ताईच्या निमित्ताने आज या ठिकाणी या परिवाराने, कुदळे परिवाराने आज श्राद्ध विधीचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि त्या निमित्ताने हे तरी का करायचं तर ऋण असतं म्हणून करायचं. कुळातून जी व्यक्ती गेलेली असते त्यांनी या कुळासाठी, या घराण्यासाठी काहीतरी कष्ट केलेले असतात आणि त्या कष्ट केलेले असतात. म्हणून त्यांच्या ऋणातून आपण उतराई होण्यासाठी ही विधी करावी लागतात.
कारण 5 प्रकारचे ऋण माणसा जीवनामध्ये असतात. पहिलं जे ऋण आहे ते मनुष्य ऋण आहे, प्राणी मात्राचं ऋण आहे. तिसरं ऋण ऋषींचं ऋण आहे. चौथं ऋण आहे ते देवाचं ऋण आहे. आणि 5वं जे ऋण आहे ते आईवडिलांचं ऋण आहे. ही 5 प्रकारची ऋण असतात. या ऋणातून उतराव होण्यासाठी हे विधी करावेच लागतात. आणि जर हे केले नाही तर ऋण वाढत जातं. काही गोष्टी जगामध्ये अशा असतात की त्या वाढत जातात. ऋणशेष, अग्निशेष, शत्रुशेष तथैवच. ऋण नाही फेडलं तर ते वाढत जातं. अग्नी नाही विजवला तो वाढत जातो. आणि ऋणशेष, अग्निशेष, शत्रूचा बंदोबस्त वेळीच नाही झाला तर शत्रू वाढत जातो. आणि अशा गोष्टी वाढत जातात. आणि म्हणून त्यासाठी याचा वेळीच बंदोबस्त, वेळीच ऋणातून आपण मुक्त व्हावं लागतं. मग ऋणातून उतराव होण्यासाठी काही पर्याय सांगितलेले असतात. पहिलं जे ऋण आहे प्राणी मात्राचं ऋण आहे. प्राणी मात्राच्या ऋणातून उतराव होण्यासाठी काय करावं शास्त्र सांगतं. प्राणी मात्राच्या ऋणातून उतराव होण्यासाठी त्यांच्यावर दया करावी, बस त्यांच्यावर प्रेम करावं प्राण्यावर. त्या ऋणातून माणूस उतराव होतो. दुसरं जे ऋण आहे ते मनुष्य ऋण आहे. माणसाच्या ऋणातून उतराव होण्यासाठी काय करावं तर माणसाची जाणीव ठेवून ज्यानं उपकार केले त्याच्या उपकाराने फेड करावी, अपकार करू नये. उपकाराची जाणीव ठेवून जीवन जगावं. एखाद्यानं जर आपल्यावर उपकार केले असतील तर त्या उपकाराची जाणीव ठेवावी. त्याच्यातून माणूस ऋणातून मुक्त होतो. उपकाराची जाणीव न ठेवता जर अपकार केले तर कृतज्ञपणाचा दोष लागला जातो. आणि म्हणून माणसाने माणसासाठी एकमेकांना सहकार्याची भावना ठेवावी. हे मनुष्य ऋणातून उतराव होण्याचा पर्याय असतो. एकमेकाला सहाय्य करू आणि अवघे धरून सुपंथ, एकेकाला सहाय्य करून आणि आपल्या मार्गक्रमण करणं हे मनुष्य ऋणातून उतराव होण्याचा पर्याय. तिसरं ऋण आहे ऋषींचं ऋण आहे. ऋषींचं कसं ऋण आहे? ऋषी मुनींनी आपल्याला सगळी जीवनाची जगण्याची पद्धत ऋषी मुनींनी आपल्याला सांगितलेली आहे. माणूस हा पूर्वी उघडात फिरत होता, बाकीच्या प्राण्यासारखा फिरत होता, पण त्याला कपडे घातले ते ऋषींनी घातले. आणि माणसात बसवलं ते ऋषींनी बसवलं. आचार जो दिला माणसाचा आचार वेगळा आहे, बाकीच्या प्राण्याचा वेगळा आहे, हा ऋषींनी आपल्याला समजून सांगितला. म्हणून ऋषींनी आपल्याला खूप काही धन दिलेलं आहे. जेवढ्या जीवन जगण्याचे जे सामुग्री आहे ती सगळी ऋषींनी आपल्याला दिलेली आहे. म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ऋषी मुनी ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण जर गेलो तर आपल्या ऋषी ऋणातून माणूस मुक्त होतो. म्हणून जेवढे संशोधन झाली, जेवढे शोध लागले, विज्ञानाने जेवढी प्रगती केली तेवढी ऋषींनी ग्रंथामध्ये अगोदरच लिहून ठेवली. ग्रंथ संपदा जी आहे ती फार अफाट आहे. आणि आपल्या ग्रंथाचा महिमा ऐकायचा म्हटलं तर मोठ्या माणसाच्या तोंडून ऐकल्यानंतर आपल्याला कळतं. आपल्या देशाचे 2 राष्ट्रपती असे होऊन गेले की त्यांनी आपल्या ग्रंथाचं महत्त्व सांगितलं. बघा, सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम या दोन्ही माणसांनी, राष्ट्रपतींनी आपलं काय केलं, ग्रंथाचं महत्त्व सांगितलं. आम्ही रामेश्वरला सप्ताह केला आणि आम्ही त्या ठिकाणी गेलो तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची समाधी आहे. त्या समाधी स्थळावर गेलो तर आम्हाला ग्रंथालय पाहायला मिळालं. मुस्लिम कुळात जन्माला आलेला तो माणूस होता, पण सर्वोच्च पद देशाचं त्यांनी भोगलं. एक वैज्ञानिक होते आणि त्यांच्याकडे ग्रंथालय पाहायला मिळालं. ग्रंथ कोणते होते? रामायण, महाभारत हे सगळे ग्रंथ पाहायला मिळाले आणि त्याच्यात काही लेख वाचायला मिळाले. त्यांनी सांगितलं या ग्रंथातील अंशात्मक ज्ञान मला मिळालं तर मी शास्त्रज्ञ झालो. या ग्रंथाचं पुरेपूर ज्ञान मिळालं तर माणूस परमेश्वर होऊ शकतो. हे कुणी सांगितलं? डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे लेख आहेत. ते ब्रह्मचारी होते आणि श्रीमद भगवद्गीता 700चे 700 श्लोक त्यांचे पाठ होते. विठ्ठला काय केलं? वेद मार्गे म्हणून गेले त्याची मार्गे चाललो, नकळेची विषयांदा म्हणून उघड बोललो, चालता धनुर्धारी तरंगाकारी हडपणू, ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व निरसन. निळोबराय वर्णन करतात त्याच मार्गाने आपण चालत जाऊ. मार्ग जाऊन गेले आगे, मार्ग जाऊन गेले आगे, मार्ग जाऊन गेले आगे, मार्ग जाऊन गेले आगे, मार्ग जाऊन गेले
ऋषीमुनी ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण चालत जाऊ, त्या ऋणातून माणूस उतरावे. आता चौथं ऋण आहे ते परमेश्वराचं ऋण आहे. काय परमेश्वराचं ऋण आहे? त्या ऋणातून उतरावं. कसं ऋण आहे? त्याच्या निर्मितीवर आपण जीवन जगत आहे, हे त्याचं ऋण आहे. मूलभूत गरजा ज्या आहेत ते परमेश्वर सोडून या जगात अजून कोणाला निर्माण करता आले नाहीत. अवांतर गरजासाठी माणसाची धावपळ चाललेली असते, पण मूलभूत गरजा ही देवाने निर्माण केल्या आहेत. आकाशामध्ये ढग येतात, पाऊस पडतो, त्या पाण्यावर आपण जीवन जगतो. सूर्याचा उदय होतो, त्याच्या प्रकाशाचा वापर करतो. पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश, चंद्र, सूर्य, मेघ आणि समुद्र याच्यातला एकही घटक माणसाला तयार करता येणार नाही, तो आतापर्यंत करता आला नाही. आणि याच्याशिवाय तर माणसाला जीवन जगता येत नाही. ही मूलभूत गरज आहे. मूलभूत गरजा परमेश्वर सोडून या जगात कोणाला निर्माण करता आलेल्या नाहीत आणि येणारही नाहीत. केवढा मोठा माणूस झाला म्हणजे त्याला सूर्य तयार करता येईल का? चंद्र तयार करता येईल का? आकाशामध्ये ढग आणता येतील का? त्याच्यात पाणी, केवढं वजनदार पाणी तरंगायला लागलंय वर. जड वस्तू जर वर फेकली ते खाली पडले जाते. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेमध्ये येते आणि खाली खेचले जाते. पाणी तर वजनदार आहे तरी वर तरंगत आहे. एक ढग जर वसरला तर नद्या नाले एक होऊन जातात. एवढं पाणी ज्ञानोबराय वर्णन करतात. हे कोण करतं? आकाशी कवने केले मेघाशी भरणे, अंतरिक्ष तारकाने दरी कवना, गगनाचा तणावा कोणे केला केदवा, पवन हिंडता समाय कवनाचे मत, रोमा कवन पेरी सिंधू कवन धरी, पर्जन्याच्या घरी धारा कवना. नामदेव महाराज वर्णन करतात. तुझी या सत्तेने वेदासी
सूर्याशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझ्यावळे थोडस ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणून ईश्वर आणून. म्हणून चौथं जे ऋण आहे ते परमेश्वराचं ऋण मानवावर असते. या ऋणातून उतरा होण्यासाठी काय करावं? आपल्याला देण्यासारखं त्याच्यासाठी काही नसतं. तुकाराम महाराज म्हणतात, काय द्यावं हे आम्हाला काही सुचत नाही, पण एक करू आम्ही, हाताने टाळी वाजवून मुखाने नामस्मरण करू. तुका म्हणे मजाव घे तुझे नाम, धूपदीप रामकृष्ण हरी. कारण देण्यासारखं काहीच नाही, सगळी तुझी निर्मिती, सगळं तूच निर्माण केलं. आमच्याकडे देण्यासारखं काय ना. आमचं जीवन एकदम लहान आहे. माणसाचं जीवन इतकं लहान आहे, इतकं लहान आहे की त्याला काही समजत नाही. पुढं काय होणार हे माहिती नाही. म्हणून देवाच्या शक्तीपुढे आपलं जीवन एकदम लहान आहे. ते भावगीत आहे ना, देवा पुढे माणूस वाला पाचोळा रे. ईश्वरी शक्तीपुढे माणसाचं जीवन पाला पाचोळ्यासारखं आहे. म्हणून देण्यासारखं आमच्याकडे काही नाही, पण एक करू, सकाळी तुझं नामस्मरण करू, उठल्याबरोबर तुझं नामस्मरण करून झोपताना तुझं नामस्मरण करू. झोपताना का नामस्मरण करू? झोपेत काय घोटाळा होऊ नये म्हणून नामस्मरण करू. आणि उठल्यानंतर का करू? तर स्मृतिदान करणारा तू आहे. झोपेत सगळं आम्ही विसरतो, घरदार विसरतो, परिवार विसरतो, परिसर विसरतो, आणि नाही ते स्वप्नामध्ये दुसरं दिसतं. जागा झाल्यावर परत देव सांगतो हे तुझंच आहे बाबा. आणि हे जर त्यानं स्मृतिदान केलं नाही तर कोणाच्या घरात कोणी शिरेल असं आहे. स्मृतिदान करणारा परमात्मा असतो. झोपेतून उठल्या आपल्याला तू काय करतो? स्मृती जागेवर ठेवतो. म्हणून देवा हे तुझं ऋण आहे, त्या ऋणातून उतरा होण्यासाठी आम्ही फक्त तुझं नामस्मरण करू. आता पुढचं जे 5वं ऋण आहे माणसावर, ते आहे ते मातृपितृ ऋण आहे. हयात आहे तोपर्यंत आई वडिलांचा कधी आपण आपल्याकडून अपमान होऊ नये बरं का. जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत अपमान होऊ नये, आणि गेल्यानंतर हे विधी आपण करावेत बरं का. या ऋणातून उतरा होण्यासाठी काय करावं लागेल? हे करावं लागेल. हयात आहे तोपर्यंत त्यांचा अपमान कधी करायचा नाही. का अपमान करायचा नाही? त्यांनी खूप आपल्यासाठी सोसलेलं असतं. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी आई वडिलांचं महत्त्व सांगताना सांगितलं, आई आपल्यात फार कष्ट घेते, आपल्यासाठी फार सोसते. आपण भाषा जो शिकतो ती आईकडे पाहूनच भाषा शिकतो. आपल्याला दुसरं कोण शिकवतो भाषा? ज्या याच्यामध्ये जन्माला आलेला मुलगा आहे, ज्या भाषिकामध्ये जन्मालेला आहे, ती भाषा बरोबर शिकतो ना तो. आपल्याला जर कानडी भाषा काय ते म्हणलं किती दिवस अभ्यास करावा लागेल, पण त्यांचं मुलगा सहज कानडी बोलतं ना. मराठी भाषा बोलायचं मला तिकडे लोकांना किती अभ्यास करावा लागतो. मग आपलं लहान बाळ सहज मराठी बोलतो. याचं कारण काय? पहिलं अक्षरच बाळाच्या मुखातून निघतं, ते अ अक्षर निघतं. आई आपल्याला सगळी देते. म्हणून आपल्याला जेवणात संस्कार देणारी कोण असेल तर आई आहे. म्हणून सगळ्यात पूजनीय कोण या जगामध्ये मानल्या गेलं तर आईला मानल्या गेलं. म्हणून आईची उपमा सगळ्यांना दिली पण आईला कोणाची उपमा बसलेली नाही बरं का. आईला उपमा देता असताना सगळ्यांची उपमा दिली. सगळ्यांची उपमा आईला दिली का जी मोठी वस्तू असते ती लहान वस्तूला उपमा म्हणून वापरण्यात येत असते. म्हणून आईला उपमा देत असताना आईची उपमा सर्वांना दिली. विठ्ठल मातेची उपमा कोणाकोणाला दिली बघा. पृथ्वी सर्वात मोठी आहे, पृथ्वी सर्वांचा सांभाळ करते. पृथ्वी मोठी आहे ना, पृथ्वीला उपमा कोणाला दिली? आईची दिली. पृथ्वी कशी आहे? आईसारखी आहे म्हणून भूमाता म्हणते. काय म्हणतो? भूमाता. गायी पवित्र मानण्यात येते, गायीला आपण उपमा दिली आईची, गोमाता म्हणतो. आपला देश, बाकीची राष्ट्र आहेत पण आपला देश आहे ती माता म्हणल्या जाते. भारत माता की जे देशाला उपमा दिली आईची दिली. संतांना उपमा दिली आईची. ज्ञानेश्वर महाराज सगळ्या संतांमध्ये मोठे संत मानण्यात येतात. का? 12व्या शतकामध्ये सगळ्या संत मंडळीला सगळ्या जाती धर्माचे संत एकत्र केले आणि भगवी पताका खांद्यावर घेऊन ज्ञानेश्वर महाराजांनी 12व्या शतकामध्ये भागवत धर्माचा पाया रचला गेला. ज्ञानदेवी रचिला वारिले देवालया. ज्ञानेश्वर महाराज पहिले मोठे संत. तू काय झाला शे गळस भजन करा सावकाश, असे ज्ञानेश्वर महाराज मोठे संत. त्यांच्याहून मोठा संत नाही. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेटा. ज्ञानदान घडे श्रेष्ठ, वैकुंठवाटा संत गेले. का मोठे? ज्ञानदेवी अभ्यास मोठा, नामस्मरण मुका वाटा. पूर्वज गेले वैकुंठा, हरी हरी स्मरता. वैष्णव मोठे, अभ्यास मोठा. पण त्या ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा उपमा देताना आईची दिली बघा. ज्ञानाबाई ज्ञानाबाई
माझी अनाथाची माया एका जनार्दनी कायम दीनाने एका जनार्दनी कायम दीनाने जनाबाई माझी अनाथाची माया जनाबाई माझी अनाथाची माया एका जनार्दनी हो ज्ञानाबाई माझी अनाथाची माया ज्ञानाबाई माझी अनाथाची माया एका जनार्दनी माया मातीला एका जनार्दनी माया ज्ञानाबाई माझी अनाथाची माया ज्ञानाबाई माझी अनाथाची माया एका जनार्दनी माया वंदितो एका जनार्दनी माया ज्ञानाबाई माझी अनाथाची नका वेदशास्त्रे देती ग्वाही मराठी ज्ञानाबाई आई ज्ञानेश्वरात महाराज मोठे आहेत, तर त्यांना उपमा देताना आईची दिली बघा. आता सगळ्यांना उपमा, देवाला सुद्धा आईची उपमा दिली बरं का. संत जनाबाई म्हणतात, पांडुरंगा तुम्ही कसे आहात, माझ्या आईसारखे आहात. ये ग विठाबाई ये ग विठाबाई माझे पंढरीचे माझे पंढरीचे माझे पंढरीचे विमानी चंद्रभागा विमानी चंद्रभागा माझे पंढरीचे माझे पंढरीचे माझे पंढरीचे विमानी देवाला उपमा दिली, आईची उपमा दिली बरं का. म्हणजे सर्वांना उपमा आईची दिली, पण आईला अजून कोणाचीच उपमा बसली नाही. म्हणून या जगात सर्वापेक्षा मोठी कोण असेल तर आपली आई माता सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे, सर्वापेक्षा मोठी आहे. म्हणून देशाला शोभा या तिघामुळेच आहे बरं का. राष्ट्राला शोभा जी असते या तिघामुळे असते बरं का. माता आपल्याला संस्कार देते, संत संस्कृती देतात आणि शूर संरक्षण देतात, म्हणून आपण सुरक्षित राहतो. आणि या तिघांचाच मान सगळ्यापेक्षा मोठा आहे. देश को तीन सजावत सती संता उर शूर देशाला या तिघामुळे शोभा आहे बघा. देशाचं महत्व उंची वाढते या तिघामुळे. सती संस्कार देते, संत संस्कृती देतात आणि शूर संरक्षण देतात, म्हणून यांचा मान या जगात सगळ्यापेक्षा मोठा आहे. देशाची मान उंच करणारे हे घटक आहेत, देशाला खाली पाया लावणारे तीन आहेत. देश को तीन लजावत कपटी कायर और क्रूर कपटी कायर आणि क्रूर माणसं सत्तेत गेली की देशाला खाली बघावं लागतं. देशाची मान उंचावणारे हे तीन घटक आहेत आणि त्याच्यामध्ये माता आहे. आई सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. पा सगळ्या जगाचं भरण पोषण करणारा भगवान आहे. गीतेमध्ये भगवान सांगतात, मी सर्व निर्माण करून देतो लोकांना,
जगाला सगळं देतो. मया तत्मिदं सर्वं जगत व्यक्त मूर्तीना. मी सगळं देतो. धान्याचा एक कण टाकला की 1000 कण घेऊन ती कणीस येतं. शेंगदाणा पेरला की पॅकिंग सहित त्या शेंग आपल्या घरात येते. हा, हे सगळं मी करतो म्हणले. भगवान म्हणतात मी सर्व करतो. माझे विस्तारलेपणाची नावे हे काय माझे विस्तारलेपणाची नावे हे जगत न व्यागवे. जैसे दूध मोराले स्वभावे तेची दही का बीजाची झाले तरू. भांगाराचे अलंकारू तैसामध्ये एकाचा विस्तारू. हे जग जग म्हणजे माझा विस्तार आहे असं भगवान सांगतात. म्हणून या जगात जेवढे प्राणी जन्माला आले त्यांना भूक लागली की सगळ्याची व्यवस्था मी करतो. या जगात आधार असलेले प्राणी जगतात. निराधार प्राणी सुद्धा उपाशी राहत नाही, त्यांची सुद्धा व्यवस्था करतो. भगवान कबीर महाराज एक अभंग लिहितात. मूंगी के पाँव में घुंघरू बाजे वो ही अल्लाह सुनता मुल्ला होकर भांग पुकारे वो क्या साए बहिरा है। मूंगी के पाँव में घुंघरू बाजे वही अल्लाह सुनता है, वही अल्लाह सुनता है. मुंगी एकदम लहान आहे. मुंगीच्या पायात बांधलेलं घुंगरू सुद्धा लहान आहे. त्याचा आवाज एकदम लहान आहे. पण त्या मुंगीचा घुंगराचा आवाज सुद्धा त्याला जातो. हत्तीपासून मुंगीपर्यंत या जगात कुणीच उपाशी राहत नाही. ही भगवंताची दया आहे. जो भगवान सगळ्यांना तृप्त करतो, पण आता त्यालाच भूक लागली. त्याला जर भूक लागली तर तो कुठे जातो? तर तो आईच्या जवळ जातो आणि आईला म्हणतो आई मला भूक लागली आता खायला. म्हणजे जग निर्माण करणारा भगवान आहे. त्याच्यापेक्षाही सबसे बडी आहे माँ. सगळ्यापेक्षा आई मोठी आहे. आई घराकडेचा आई घराकडेचा मला जेव सगळ्याचं भरण पोषण करणार आहे, पण त्यालाच भूक लागली तर आईच्या जवळ जातो. सगळ्याला मारणार आहे. बघा या जगात अतिरेक कोणाचा झाला देव त्याला ठेवीतच नाही. देव काय करतो? त्याला काटा काढतो त्याचा, बरं का. म्हणून अतिरेक कोणाचा झाला की ते या जगात संपून जातो. कसा जातो? माणसाकडून ज्याचा बंदोबस्त होत नाही आणि माणसाला तर त्याची पीडा होते. मग तो काय करतो? मग त्याला ती एक नियती अशी आहे की त्याला संपून टाकते असं आहे. आणि म्हणून अतिरेक कुठल्याही गोष्टीच्या जगामध्ये चालत नाही. म्हणून जे सगळ्यांना मारणारा भगवान आहे बरं का, पण तो सगळ्याला मारतो, पण तोच भगवान आईला घाबरतो. सगळ्याला मारणार आहे, पण यशोदेने काठी हातात घेतली. काठी हातात घेतली की भगवंतानं पायी धरली यशोदे. एक दणका दिला म्हणजे मारू नको, भलतच लागते म्हणजे. आई 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 मज मारू नको ए आई ए आई ए आई. आई मारू नको. सगळ्यात मोठी कोण असेल या जगात? आपली आई असते.
म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, आई वडिलांच्या ऋणातून उतराय होण्यासाठी हयात आहे तोपर्यंत त्यांचा अपमान कधी होऊ नये, आणि गेल्यानंतर मग मात्र ही कर्म करावीत. बरं का? चलता चलता माणसं अपमान करतात. एक उदाहरण आहे, दारामध्ये एक झाड आहे, वडील मांडीवर घेऊन बाळाला बसले दारात. एक कावळा आला आणि त्या झाडावरती बसला. त्या बाळाने विचारलं, बोला येत होतं, तो म्हटला, बाबा काय हे? म्हणजे कावळा आहे बाळ, कावळा. तो कावळा उडून गेला, परत येऊन बसला. परत बसल्यानंतर परत विचारलं, काय आहे? कावळा, कावळा. असा कावळा 10 वेळा सांगितलं वडिलांनी त्याला. कावळा यायचा, उडून जायचा, परत ते विचारायचं, परत ते सांगायचं. आता ज्याला कावळा सांगितला तो मोठा झाला, आणि जे कावळा सांगणारे ते थकले. घरात कुणीतरी माणसाने तर म्हातारी माणसं विचारत असतात, कोण आला रे? त्या मुलाला विचारलं, कोण आहे रे? म्हणले, दादा खालच्या गल्लीतला माणूस आहे, तो आपल्याकडे काय कामासाठी आलाय. पण थोड्या वेळ